सेंट पॉल कॅथेड्रल आमचं बघून आणि आता आम्ही बाहेर पडलो. 2 वाजलेत. काहीतरी खाण्याचा बंदोबस्त केला पाहिजे, भूक लागली. त्याच्यानंतर 3 वाजता आम्हाला साधारण 1 तास आहे अजून. 3 वाजता आम्हाला ब्रिटिश म्युझियम बघायला जायचं. पण त्याचं बुकिंग करायला लागतं, ते बुकिंग केलं आहे. मग तेवढ्या वेळामध्ये म्हटलं जेवण करून घेऊया. तर इथेचे काही स्टॉल्स लागले तर ते बघूया. पण ते बरेच स्टॉल्स लागलेले होते, पण ते काय आम्हाला काही खास वाटले नाही. म्हणजे हायजिनिकली ठीक वाटले नाही. मग आम्ही थोडंसं म्हटलं रस्ता क्रॉस करूया आणि समोर वाघा मामा नावाचं रेस्टॉरंट दिसत होतं, मग तिथे जाऊया. हे खूप छान रेस्टॉरंट आहे. वाघा मामा ही ब्रिटिश चेन आहे आणि नॉर्मली ते जॅपनीज कुझिनवर आधारित जेवण सर्व करतात, एशियन जेवण. तर म्हटलं आपण तिथे जाऊया. वाघा मामा रेस्टॉरंटच्या आतमध्ये आलेलो. टेबल बघूया. सेंट पॉल चौकात ना मी आता ब्रिटिश म्युझियमकडे निघालो आहोत. बस घ्यावी लागणार, पण इथून कमीत कमी चालत गेलं तर 30 मिनटाचा वॉक आहे. पण आम्ही ठरवलं की बसने जाऊया, कारण म्युझियममध्ये पण उभं राहावं लागतं. हॉपबॉर्नपासून ब्रिटिश म्युझियमकडे जाण्यासाठी आम्ही बस पकडली. चुकीची बस घेतली, त्यामुळे रस्त्यात उतरावं लागलं. आणि मग आता पुढे अर्ध्या रस्त्यात चालत निघालो. 20 मिनटाचा रस्ता आहे, तसं मजा पण येते चालायला. वातावरण पण चांगलं आहे, पाऊस थांबला आहे आणि हवामान छान आहे. तेवढी थंडी नाही आहे. बघत आम्ही रमत चाललो. वीस मिनिटाच्या भटकंतीनंतर अखेर आम्ही म्युझियमच्या जवळपास आलेलो आहोत. हा म्युझियम स्ट्रीट आहे, म्हणजे जवळपास म्युझियम असणार. वगैरे समोर दिसत. अर्धा तास चालल्यानंतर, मी भटकंती केल्यानंतर हळूहळू आम्ही म्युझियमवरून पोचलो. ब्रिटिश म्युझियम. खूप गर्दी आहे आज. नेहाने तिकीट आधीच बुक केलं होतं. तिकीट नाही आहे, किंवा फ्री आहे, पण तू स्लॉट बुक करावा. तो नेहाने आधीच स्लॉट बुक केल्यामुळे आम्हाला थोडं सोपं गेलं आणि पटकन सिक्युरिटी चेक करून मी आतमध्ये शिकलो. आतमध्ये तर बघूया काय आहेत. इथे ब्रिटिशांनी संपूर्ण जगभरात त्यांचं राज्य होतं. इथे त्यांनी ज्या काय गोष्टी एकत्रित केल्यात, काही लोक म्हणतात चोरल्यात, तर चोरणं शब्द मी वापरत नाही, कारण एवढा वाईट शब्द येतो. त्यांनी जे एकत्र संग्रहित केल्यात त्या सगळ्या गोष्टी इथे आणून मांडलेल्या आहेत. सुदैवाने त्या आता आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे जे दुर्मिळ आहेत वस्तू, त्या कुठेतरी नाहीशा होण्यापेक्षा ब्रिटिशांनी एका ठिकाणी त्या आणल्यात, हे काय वाईट नाही. तर त्याच्यावर दुमत असू शकेल, पण मी त्याला चोरल्या बिरल्या म्हणणार नाही. त्यांनी व्यवस्थित आणून जतन करून ठेवल्यात आणि त्या लोकांसाठी ओपन केले. फ्री तिकीट नाही आहे इथे, फ्री आहे. केवढी मोठी गोष्ट आहे. तर ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्यांना चांगलंच म्हणायला पाहिजे. बघूया आता काय आहे आतमध्ये. आतमध्ये शिरल्यानंतर समोर एक बोर्ड आहे. त्या बोर्डवरती कुठल्या रूममध्ये कुठल्या देशाच्या आर्टिफॅक्ट्स वस्तू ठेवल्या आहेत त्याची लिस्ट आहे. त्याप्रमाणे आता आम्ही प्रथम विचार करतो की भारतातल्या ज्या वस्तू ठेवल्या आहेत तिथे जाऊया. तिथनं मग सुरुवात करून इजिप्त, मिडल ईस्ट वगैरे असं बघत जेवढं शक्य, तर सगळं बघणं शक्य नाही, जेवढं बघता येईल तेवढं बघूया.
आता हा जो दगड पाहिला ह्याला रोझेटा स्टोन म्हणतात. हा इजिप्तवरनं ह्या लोकांनी आणला आहे ब्रिटिशांनी. आणि त्याचं महत्त्व असं आहे की याच्यावरती जी स्क्रिप्ट आहे ती ग्रीक लँग्वेजमध्ये. तोपर्यंत इजिप्शियन लँग्वेज कोणाला उलगडता येत नव्हती, डिसिफर करता येत नव्हती. ह्या एका दगडामुळे संपूर्ण इजिप्तचा किंवा त्याच्या पिरॅमिड्स आणि ममीज त्याचा जो काही इतिहास आहे तो लक्षात आला, जगाला समजला. त्यामुळे हा दगड एंट्रन्सलाच त्यांनी सुरुवातीला ठेवलेला आहे. महत्त्वाचा दगड आहे. इजिप्शियन मम्मीचा अथेन्समधील मंदिराचं एक स्मारक, त्याचा काही भाग ब्रिटिशांनी त्या काळात उचलून इथे आणले. ही उचलीगिरी. ब्रिटिश म्युझियममधनं बाहेर पडलो. खूप छान बघायला मिळालं, ज्ञानात भर पडली. आणि बाहेर आल्यानंतर आता घरी जाण्यासाठी स्टेशनकडे जायचं आहे. परंतु परिस्थिती अशी आहे की बघा, भरपूर पाऊस झाला आहे आणि अजून पडतोच आहे. ब्रिटिश म्युझियम बघून झालं, घराकडे गेलं. पाऊस काय थांबाल त्यातनं, बारीक बारीक आहे, भिजवणार आहे पण. आणि आता आम्ही टॉटरहॅम ट्यूब स्टेशनकडे चाललो आहे आणि तिथून मग पुढे डेलार पकडून घरी जाणार. रस्ता असा गल्ली बोळत नाही. त्या निमित्ताने लंडनच्या गल्ली बोळांची आमची ओळख झाली. समोरच येईल असं वाटतं. गल्लीतनं बाहेर पडलं की मला राईटला वळायला लागेल स्टेशनसाठी. पाऊस काही थांबत नाही, अजून पाऊस चालूच आहे. मेन रोडला आलो. मेन रोडवरून मला वाटतं आता राईट घ्यावं लागणार. हां, समोरच स्टेशन दिसतंय.